नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, कोकणातील तुमका मी अळवडे दाखवणार आहे. अळूची अळवडे. करिश्मा प्रकाश पुजारी याचा थोड्या टायमात बनवणारा अळवडे व भाग मी पूर्ण तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, अळवाची पानं म्हणतात ती अळवाची पानं तिकडे अशी अळवडे बनवूसाठी आणलेली आहेत ही पानं एवढी. आणि ह्याची आता खाज काढून घेणार. ते का खाज असताना ह्याच्यामागे ते अळवडे असे तयार करणार. हे बघा, या पद्धतीत अशी त्याची पाठीमागे अशी खाज असतं. हे बघा, ते आता काढून घेणार. हे बघा, दाखव वर बघूया. हे बघा, असे ते पाठचे बन सगळे तर काढून घेणार. मग ती खाज कमी लागतं आणि मग ते का पीठ आंबाट लावून असा व्यवस्थित तयार करतं. तर तुमका दाखवणारच आहे. हे बघा, असं अळवाचं पान या सोलला जात आहे. बघा, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे सोलण्याची. अगो वर तरी बघ जरा, अळवाचं पान आमका दिसून दत. ह्या बघा कसा सोलता आता. बघा किती पानात किती आणला ते बघा. म्हणजे अळवडे भरपूर त्यांच्याकडे आज होत. हे बघा, अशी एवढ्याची अळवडे बनवूची होत. अळूच्या पानाची अळवडी. हे बघा, हे अळवडे बनवणारा त्याच्यासाठी पूर्वतयारी चालू झालेली आहे इकडे. ही इंद्राबाई इकडे काय पीठ कसला मळला ना इकडे. कसला पीठ टाकू इंदू? बेसनचा पीठ. त्याच्यात काय काय टाकलं? हळद, हां, गरम मसाला, तिखट मसाला, मीठ, आमटाचं पाणी असं मिश्रण करून घेतलं. आणि ते आता त्या अळवाच्या पानांका लावणार. आणि ते गावच्या पद्धतीत अशी अळवडे म्हणतात. जरा पानावर दाखव बघूया. पानं ही बघा, ही पानाच बघा केवढी मोठी आहेत ती. हे बघा, असं गावी इकडे पानं असतात. त्याची आता पूर्ण अशी खाज काढून घेतलं ना. दाखव जरा पाटी करून. हे बघा, अशी पाटीची जी खाज असतात ती काढून घेतला नाही इकडे अळवाच्या. आणि त्याला आता पीठ लावणार आणि नंतर मग ते तळणार. तुमका दाखवते थोड्या टाइम. आता ते अळवडे कसे बनवतात ते. हे बघा, असं हे सगळ्या वस्तू घेतल्या ना त्यांना इकडे. असं या पिठात मिश्रण करता एकदम. आता तुमका दाखवते थोड्या टाइम आता कसे अळवडे तयार करता ते. हे बघा, आता पानांका इकडे या पीठ लावता. जे मिश्रण केलेलं पीठ पूर्ण. हे बघा, तयारी चालली आहे जोरात. घरगुती अळवडे. हां, गावठी अळवडे अशी तयार करणार पूर्ण लावून पाना का. भारी अळवडे बिळवडे करणार. तुमका जर हवे असतील अळवडे बनवून जर हवे असतील तर ह्याच्याकडे ऑर्डर करू शकतास तुम्ही. मग अशी पाना घेता. अशी किती पानं घेणार आहेस तू? 4 पानं अशी लावणार एकामाकावर. आणि त्याला पूर्ण असं पीठ लावून घेणार. हे बघा, आता पीठ लावून पूर्ण झालेला. आणि आता दुड्डी मारता. आणि दुडलेल्या भागात पण आता असं चुळीत राहणार. हे बघा, चुळून घेणार पूर्ण असं. पूर्ण पानभर लावणार. तर पाटपोट असं लावला जातं. म्हणजे खाजबीत लागत नाही आणि खाऊ पण जरा टेस्टी लागतं. मग हे बघा कसं आता त्यांना दुड्डी मारता ती बघा. तुमका दाखवतं इकडे. हे बघा, पूर्ण असं पीठ लावून घेतात सगळे बाजून. अशी घडी मारली जातात पूर्ण अशी. हे बघा, एका अळवडे आता तयार करणार आता त्याची. तुमका दाखवते बघ, अळवडे तयार झाले की तसं तयारी करता या जोरात. कुरकुरीत आणि सुरसुरीत होय ना. हां, काय ते चांगले बनव. हे बघा, आता दुसरी पानं घेतला ना. आणि तिकडे आता पीठ लावता तिकडे. दाखवते तुमका कसा ही तयारी बघा. असे 2-4 वडे ते तयार करणार हे पानांचे. काय चाललं आता बघा.
काय तयारी चालली आहे ती बघा इकडे. आता पीठ पण येईल असं पदा. पीठ भरपूर लागतं ना, भरपूर लागतं. मग खातबीत लागत नाही. बघा कशी तयार करतात ते बघा. बघा पीठ कसा लावता आता बघा. असं पूर्ण पातळ करून असं पूर्ण लावून घ्यायचा म्हणजे खातबीत लागत नाही. ह्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे. आणि आता दोड्डा इकडे अळवड्या बघा कशी तयार करतात ती बघा वडी. प्रत्येक भागात इकडे पीठ लावून घेणार पातळ मस्तपैकी. कशी एकदम जोडी बनवला ना बघा. आणि आता थोड्या धरून राहा. हे बघा चुलीवरले तुमका आता अळवडे दाखवतोय. हे आता असे उकडून घेणार ते. आता पाणी खाली तापता इकडे आणि वरती वापेरचे ते असे तयार होणार. हे बघा आता ठेवला ना तिकडे. अर्धे आहेत म्हणजे अर्धे अजून अर्धे शिल्लक होत. आता तीनच टाकला पीस. हे बघा आता हे वापेर तयार होणार असे. आणि नंतर मग ते तळणार. टाकणं देणार. हा ढाकणा बिकणा ठेवतो. हे बघा ही गावठी चूल. चुलीवरले लय भारी टेस्टी असतात अळवडे. हे बघा अळूच्या पाण्याचे अळवडे म्हणतात ते. हे अळवडे आता ही उकडून घेतलेले आहेत. आणि आता ही कटिंग करता. कटिंग कशी करतात ते बघा. अशी कटिंग करणार सुरीयेन. आणि मग तिकडे गॅसवर आता ते भाजून काढणार तव्यावर ठेवून. आता तुमका दाखवते थोड्या टाइम. आता हे बघा ही बाई इकडे भाजून काढता. हे बघा इकडे शेकून चांगले मस्त पैकी असं काढणार ते. आता आता तव्यावर टाकता. हे बघा अळवडे. आता पहिलाच फरान घातला ना इकडे तव्यावर. हा गावच्या पद्धती तव म्हणता हो आम्ही इकडे. काही ना व हा. हे बघा असं चाललेलं काम. हे बघा आता हे अळवाच्या पाण्याचे अळवडे म्हणतात ते. आणि हे बघा आता कटिंग करता. हे असे उकडून घेतलेले असतं. आणि आता ते पूर्ण अशी कटिंग करून घेणार पीस पाडून. असे पीस पाडवतात ते बारीक बारीक. आणि मग ते तव्यावर ठेवणार. ते भाजून काढणार मग हे चांगले तेलात. बघा सुरमई कापता तशी कापता. हं ते सुरमईचे जसे पीस तसे करता पीस तयार. हे बघा. हे बघा आता ही आता भाजून झाली आहे तिकडे अळवडे. आणि आता इकडे डब्यात इकडे ठेवता इकडे काढून. हे बघा असे चांगले करपडावून काढला ना त्यांना मस्तपैकी इकडे. हे बघा अशी भाजता. आणि आता पीस तयार झाले. आता डब्यात काढून घेता. तुमका दाखवते पुढे पुढे जे करामती काय ते. हे बघा काय चाललं आता बघा. हे बघा आता हे दुसऱ्यांदा ठेवता इकडे अळवडे तव्यावर. बघा अशा पद्धतीत ठेवतात. इथे लाईनीत ठेवणार. हे बघा असे पीस पाडवलेले आहेत. बाजूसाठी असे तव्या लाईनीत ठेवणार होते तेलात.
आणि मस्तपैकी अशी भाजून घेणार. आणि हे बघा पहिलेच आता इकडे काढला ना डब्यात इकडे. आता पूर्ण झाल्यावर दाखवते मी पीस. हे बघा असं त्याला ठेवलेले. वास पण भारी येता गो. बघा आता अळवडे पूर्ण असे तिने भाजून घेतला ना एकदम. हे बघा ही बाई भाजणार भारी आहे. तिला दाखव बघा अळवडे. हे बघा असे पीस मस्तपैकी भाजलेलो आहे बघा. असे चांगले करपटावून घेतला ना मस्तपैकी तेलात. हे बघा आता हे डब्यात काढून घेता इकडे. सुरमई सारखा दिसतं तुकडं दिसतं. हे बघा पीसच बघा काय काय बनवला नाही ते. हे बघा अजून शिल्लक होता एवढे भाजूचे होत. घे तू लाव तू. नका वाटता याच्या अळवडेरच वाटता असा वाटता. हो. हे बघा अळवडे आता पूर्ण असे भाजून घेतलेले आहेत. हे बघा एकदम पूर्ण खाण्यासाठी तयार आता केला ना तिकडे. आणि थोड्या टायमात खाप सुरुवात होईल आता यांची. हे बघा अळवडे पण मस्तच आहेत एकदम बनवलेले. हे बघा आता तुमका मी अळूच्या पानाचे अळवडे दाखवते पूर्ण तयार झालेले आहेत. हे बघा या इंदून आता तयार केलेले आहेत. इंदू आता हे कसे कसे बनवलंस ते माका सांग सुरुवातीपासून. पहिले चुलीवर उकडून घेतलंय, हा हा नंतर कटिंग केलंय, हा नंतर तव्यावर भाजून घेतलंय. हा आणि थोड्या टायमाने आता खाणार. खाणार. हे बघा हे आता पूर्ण तयारी पण झालेली आहे त्यांची खाऊची पण. बघा कशी अळवडे तयार केलेले आहेत ते. आणि हे बघा अजून एक पराठीकडे तव्यावर भाजतात हा. असे पूर्ण असे पीस तयार केलेले ते बघा यांनी. आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.